अहो बालयोगी, कुठे चालला आहात? मी भिक्षेसाठी चाललोय. पण आज तुम्हाला भिक्षा कोण देणार? असे का म्हणत आहात? आज गावामध्ये एका घरात महापूजा आहे आणि सगळ्या गावाला तिथे भोजनासाठी निमंत्रण आहे. जशी गुरूंची इच्छा. बरं मी येऊ का? मी तुझं नाव विसरले. मला नाव सांगशील का? मी गोरक्ष, श्री मच्छिंद्रनाथांचा शिष्य. गोरक्ष. मी येऊ का? होय देवी. मी माझ्या गुरूंना पदार्थ कसे नेऊन देणार? मच्छिंद्र, मी गुरु म्हणून तुला जे जे दिले आहे त्यापेक्षा अधिकच तुला गोरक्षला द्यायचे आहे. एका आरशावर धूळ बसावी आणि हळूहळू ती दूर व्हावी आणि त्यात आपले प्रतिबिंब दिसावे, तसेच गोरक्षाचे होणार आहे. त्याला त्याच्यात असलेल्या शिवत्वाची ओळख करून देण्याचे कार्य तुला करायचे आहे. अरे मधु, किती वेळ झाला? आम्ही वाट बघतोय तुमची. अहो येतच होतो म्या. तेवढ्यात एक बालयुगी घरापाशी आले, त्यांच्याशी बोलत होतो. बरोबर. काय सावित्री, अगं केव्हांची वाट बघते आणि तू आता येतेस? किती कामं पडली आहेत. आता आले हाय तर काय ती कामं सांगा, समधी करते. बर चला, गुरुजी वाट बघताय. होय. यमुना, अगं यमुना कशी नाही आली? आता आलीस, ये लवकर. अगं काय यमुना, किती वेळ झाला? अगं, तू हवं होतं म्हणून वाट बघत होते ना तुझी. अगं इरावती तेच घेऊन आली. होय काय? चल आता लवकर, आधीच उशीर झालाय.
कोणीतरी आल्याचा आवाज आला. यमुना तू जाऊन बघून ये बरं, कोणी आलं असेल ना हात घेऊन ये त्यांना. अहो तुम्ही थांबा, मी जाऊन बघते. बर. इरावती, हे बघ नैवेद्य वाढून तयार आहे. पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवून घे, म्हणजे कोणी आलं ना तर थांबून नको राहायला. बर ठीक आहे, आत्ताच दाखवून येते. वय वय आणते. अगं बया, तुम्ही इथं आला वय? होय पण तुम्ही येऊन गेला होता ना? व होय, मी पुन्हा आलोय. तुम्हाला काही पाहिजे? होय. बर थांबा हा, मी आज सांगते. अहो आई, देवाला नैवेद्य दाखवून झाला हा? बरं झालं बाई, एक काम झालं. हो. अहो ते बालयोगी आहेत ना, ते आले आहेत दारात. इरावती, अगं तुझी इच्छा होती ना, आलेत बघ दारात. जा बरं जाऊन बघ काय म्हणतायत ते. हो आत्ता झाले. स्वयंपाकाची तयारी कुठपर्यंत आली आहे? भोजनाची व्यवस्था झाली ना? हो काही काळजी नको, सगळा स्वयंपाक तयार आहे. नैवेद्य सुद्धा दाखवून झाला. आता आपण इतरांना भोजन वाढण्यास तयार, नाही का? हे अगदी उत्तम झालं. मी गुरुजींशी बोलून घेतो. चालेल. इरावती कुठे? भाऊजी, दारात बालयोगी आली आहे. ती त्यांना भिक्षा देण्यासाठी गेली आहे. तिची खूप इच्छा होती हा बालयोगींना भेटण्याची. तिच्या पदरात आज मोठं पुण्य पडलं. तू आहेस होय तो बालयोगी? होय, माझं नाव गोरक्ष आहे. गावात सगळ्यांना भेटलास आणि मला का नाही रे दिसलास? तुमच्या भेटीचा आजच योग असेल. बर, तुझी भेट झाली ना, हे उत्तम. आधी तुझ्या पाया पडते. शुभम भवतु. हे घे, हे ताट पूर्ण भरून दिले आहे. पोटभर जेवशील हा? होय माई. अगं सावित्री, एखादं वस्त्र दे. हे असं ताट उघडं घेऊन कसा जाईल हा? वय आणते. हे घे. मी आता आज जाते, पूजेची गडबड आहे. हे ताट घेऊन जायला जमेल ना तुला? होय माई. हे ताट तुम्ही मला दिले याचा मला खूप आनंद झाला. येतो माई. आलोक निरंजन. ह्या बालवयात किती कष्ट आहेत ना याला. नाही गुणी हाय कोण, पर बोलतो तर असा की ऐकतच राहावं असं वाटतं. देव कोणत्या रूपाने येतो काही सांगता येत नाही. होय. चल
आज जाऊ. गोरक्ष, आपल्या गुरुला प्रसन्न करण्यासाठी तू जे कष्ट केले आहेस त्याचे फळ मिळाल्यानंतर तुला जो आनंद झाला असेल तो असाच लक्षात ठेव गोरक्ष. मिळालेली भिक्षा म्हणजे भगवंताचा प्रसाद आहे. आता कुठेही न थांबता तात्काळ माझ्याकडे ये, मी तुझी वाट पाहतो आहे. यमुना, अगं तुला सांगते, काय तेज होतं त्या बालयोगाच्या चेहऱ्यावर. त्याला बघून अगदी प्रसन्न वाटलं. अगं मला तरी बोलवायचंस, मीही दर्शन घेतलं असतं त्यांचं. अरे ते आता गावातच असणार आहेत. आजचा आपला सगळा समारंभ आटोपला तेव्हा आपण सगळे जाऊन त्यांचं दर्शन घेऊ. काय अगदी चालेल. बरं बरं बरं, मला जरा गडबड आहे, मी येतो. रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य जती चरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती. परम शिष्य विचल गुरु भक्ती किमया दार तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरख जती. गोरक्षमा, गोरक्षमा, गोरक्षमा. गुरुवर गोरक्ष, तुला यायला विलंब झाला का? होय, कारण आज गावात कोणाचीही चूल पेटणार नव्हती. आज एकाच घरात अन्न तयार होत होतं. विलंब झाला असला तरी तू माझ्यासाठी भोजन घेऊन आला आहेस. होय गुरुवर, यात अनेक पदार्थ आहेत, ते तुम्हाला आवडतील. गुरुवर, तुम्ही भोजन करून घ्या. गोरक्ष, तू जे माझ्यासाठी भोजन आणलं आहेस त्या पदार्थांचा सुगंध नुसता दरवळतो आहे. माझ्यासाठी तुला कष्ट पडलेत ना? मला जे हवं होतं ते मिळालं, याचा मला जास्त आनंद आहे. ओम नमो श्री भगवती महालक्ष्मी अन्नपूर्णाय नमः. आता मी भोजनाला सुरुवात करतो. होय
गुरुवर. गोरक्ष, एका ताटात इतके सारे पदार्थ. आज त्यांच्याकडे महापूजा होती. गुरुवर, तुम्ही भोजनाला सुरुवात करा. गोरक्ष, हा घास पशु पक्ष्यांसाठी ठेव. हा घास अदृश्य शक्तींना ठेव. हा घास कीटकांसाठी. गोरक्ष, वरण भाताची चव अप्रतिम आहे. हो, त्यावर तुपाची धार सोडलेली असावी, कारण तसा सुवास येत होता. ह्या पुरी भाजीची चव अप्रतिम आहे.